म्हणजे माझं नाव ओंकार म्हणून मामे भाऊ आहे. ओंकारचा हा दुसरा मुलगा आहे आणि हा पहिला मुलगा त्याचा. ए काय रे दुसरं बाळ. हा अंश आणि हा अगस्त्य आणि हे आमचं पिल्लू. पिल्लू काय करते बघू. ए वाव. ओ हो पॉपी. आई बाबा गेलेले आणि देवासाठी वस्त्र आणलेले यांनी. एवढं हा असं काय. बरोबर बरोबर देवासाठी. मग हे कसलं बरं आहे. ओंकारच्या पद्धतीने घेतले गे परवा हिरो घेतले होतं. 2 कलर काढले तर हे जरा बघू की थांब. काढायचं म्हणताय. अच्छा हे 1.25 मीटर लागते. ते 1.5 मीटर पेक्षा जास्त आहे. हे त्याचं अस्तर. हे सोहळं. अच्छा हे पागोटा का फेटा. पागोटा मस्त. हे उपरणं आणि हे धोतर. प्रॉपर सेट आहे. सो हे देवाचं तिथं मूर्ती आहे. त्या मूर्तीला आपलं ते पूर्ण वस्त्र इथं म्हणजे बऱ्यापैकी आता सगळे सामान आणून ठेवले. तयारी केली आहे आणि निघायचं आहे. आमची मावशी पण एकदम रेडी झाली आहे. हाय मावशी. आता सगळेच आम्ही आता निघणार आहे पुढं आणि ही बाकीची पोरं सगळी फॅमिली सगळी मिळून येणार आहेत. मैरवाच्या नावाने चांग बोल. यारे पोरांनी इकडे चांग बोल. धन्यवाद. या गुलाल लावायला म्हणजे गालाला पण लावा मामा. माकायला पाहिजे सगळं. हा 2 बटन होय. असं हा असं 2 बटन तिला लावा इकडे. भैरवाच्या नावानं छान म्हणजे आता वाजलेत 12. आम्ही सगळेजण म्हणजे आता जेवढे आमची फॅमिली. अंश पण आलाय. मामा पण आमचे आले आणि मग आम्ही सगळेजण निघालोय आता कोचीला. बाकी सगळेजण जे आहेत मगाशी सांगितलं सगळे सामान घेऊन आणि बाकीचे अजून मोठे मोठे खूप सारे सगळेजण आहेत. सासनकाठी काल जसं रात्री तुम्हाला आपल्याला काठीचं ते गाडी बसवर टाकतात आणि येणार. 4-5 फॅमिली सगळे येणार आहेत. 4-5 फॅमिली म्हणजे मोठे मोठे फॅमिली येणार आहेत बसने आणि आम्ही चाललोय पुढे. तुला काय इथे घेऊ पिल्या. आता आपण जास्त एंटर करतोय कोचीमध्ये. जाऊन पण जाय कोची. ही मेन कमाल होती कोचीच्या गावासाठी. भैरवनाथ मंदिराकडे इकडूनच आहे ना. भैरवनाथ मंदिराकडे आपण जाऊ. लेट्स गो. 2 मिनिटात आम्ही लगेच पोहोचलो तिथं. एंटर केल्यापासून या कोचीच्या आपल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या इथं समोर जे दिसते सगळं हे लावले बघा. यात्रेसारखं यात्रा सगळी आता भरली आहे. आता हे रात्री सगळ्या खतरनाक माहोल होतोय.
आता ऑलरेडी सगळे हळूहळू सगळे येत आहेत. अजून आमची गँग काय आलेली दिसत नाही, बस तर काय दिसत नाही, म्हणजे काय आलेली नाही अजून. आम्ही खरं तर खूप लहानपणापासून यायचो, पण नंतर कॉलेज, मग नंतर संसार, त्यामुळे काय जास्त जमलं नाही. हा ऐक आहे सगळे स्टॉल्स आणि यात्रेचं आले. पण आता आज जाऊन गाडी लावू आपण. चलो मामा इथं आत घेऊ ना. बघा मेंजळी ही आहे भैरवनाथाचं मंदिर. समोर दिसतंय ना ते मंदिर काय. आणि काय करायचं, मग इथून काठीचं सगळे येतात, सगळे इथं सासन काठी इथं आणायचं आणि तिथून जे सगळे काठी रात्री सगळे चालवायला सुरू करायचं, मग नाचवायला ते लांब तिथपर्यंत चालवायचं, नाचवायचं. आणि परत तिकडून काय करायचं, मंदिरासमोर यायचं आणि सगळ्यांची सगळ्या काट्या भेटतात अगं समोर, मंदिरासमोर सगळ्या खूप साऱ्या 100 काट्या असतात. खूप अशा भेटतात सगळ्यांना, अशा भेटतात, असं भेटतात सगळ्यांना. अरे हा खूप नाचायचं. आता हे मंदिर का इथलं, ते मंदिर आहे. हो नवीन काय तर चालू आहे तिथेच तुला म्हणत होतो. इथनं असं ते सुरू करतात रात्री. हा असं सगळं सुरू करतात आणि मग रात्रभर आता काटा नाचायच्या. हा पहाटेला मग तिथे मंदिरासमोर सगळ्या काटा भेटत देवाना आणि मग संपला. तर मंडळी असं तर सगळं स्वरूप आहे. आता जी मजा येणार आहे ना, असले ब्लॉग्स एक आपण बनवू. आता काय करायचं, आता शेड्यूल असं आहे की आता 1-1:30 वाजलाय, अजून सगळेजण आता येतील. आले की इथं प्रसादच असतोय मंदिरात, मग प्रसाद जरा घ्यायचा, आराम करायचा आणि मग रात्र झाले की जे धिंगाणा यात्राला. होय खूपच मजा. आणि आमचं एक ठरलेलं झाड आहे, तुम्हाला दाखवतो. हे अशी जागा आमच्या ठरलेल्या असतात प्रत्येकाच्या. इथलं जे झाड दिसते ते जे दिसते तिथे जाऊन मग सगळं स्वयंपाक आणि सगळं विश्रांती जाऊन तिथे घ्यायचं. तर असं दिसतंय. आता बघू आम्ही माहित नाही कंपाऊंड वगैरे लावलं तरी. मागच्या वेळेस कंपाऊंड नव्हतं इथं, आमच्या इथे कंपाऊंड होतं पहिला. नव्हतं ना, होतं काय. बघू आता जरा दर्शन घेऊ आणि मग जाऊ. फायनली आता मंदिराच्या इथं आलोय आम्ही दर्शनासाठी. ही सगळी समोर यात्रा भरते आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं ना, सगळं रात्री इथं काट्या भेटायचा कार्यक्रम होतो की जो एक्झॅक्टली इथं मंदिराच्या समोर ती जागा आहे. हे मंदिर त्याच्या समोर तिथं काट्या भेटायचा रात्री तो कार्यक्रम होतोय. आता म्हटलं सगळे येईपर्यंत आपण दर्शन घेऊया आणि सगळे आले की मग पुढचा कार्यक्रम करू आपण. आई बाबा गायला चालू बघा दर्शनाला. अजून किती काहीतरी कार्यक्रम झाला इंटरेस्टिंग. दर्शन घेऊ. हा हे भैरवा देवस्थान, भैरवाच्या नावाने सांग मला काय वाटतं. लाईट अशी ना दर्शनासाठी आलेलो. आता आपण मेन गाभाऱ्याचं दर्शन घेऊ. हे भैरवा देवस्थान, ही मूर्ती त्याची असते, याच्यासाठी आम्ही सगळी वस्त्र केलेली आता इथं द्यायचं आणि ते करते. मेकअप आर्टिस्ट आहेत, आई आहे, हे मामा माझे, बिजू मामा, बाबा, अंश, हाय. ठीक आहे. आतली मेन मूर्ती कुठं आहे आत आहे ती कधी बघायला मिळते. ते आडवर सोमवार ते शनिवार ती मेन. हे आता यात्रेला रविवारची मूर्ती पूजा असते. उत्सव मोठा 7च्या असते. आमचा आम्ही करतो, जाणून द्या. ओके दर्शन म्हणजे दर्शन आता आमचं तर निवांत झालेलं. काय गर्दी नाही काय नाही, कारण गर्दी नंतर जी होती अरे 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 खूप भयानक गर्दी होती. चला आता आपण जरा रिलॅक्स होतो, तोपर्यंत माणसं येतील. म्हणजे आता हे आहे जोगेश्वरी मंदिर, त्यांना एक भैरवाच्या शेजारीच आहे ना. म्हणजे मागाशी जे म्हटलेलं सगळे दुसरे 4-5 फॅमिली 3-4 काट्या त्या बसमधनं आलेल्या त्या दाखवतात आल्यात सगळ्या. असं बसमधनं 4-5 सगळ्या फॅमिली सासनकाठी सगळेजण आलेले आहेत. इकडं भालकर म्हणून आहेत, जे आपण संध्याकाळी काठी ठेवलेली त्यांचं इथं असतं, आमचं इकडं असतंय. अजून बऱ्याचशा फॅमिली येतात आणि हे वरती सासनकाठ आहेत की ज्या आपण आता घरातून आणलेल्या. आणि आता सगळी सेटल होणार.
मामी मामी देख ना म्हणजे आता ह्या सामान तर सगळं घेऊन गेलेले हो का इकडे सगळं आमच्या ठिकाणी सामान घेऊन गेलंय आणि त्यात सगळ्या काट्या काढायच्या आता त्या अशा सगळ्या काट्या काढतात सगळ्यांच्या मला जरा हात लावायला पाहिजे बघू चला हे सगळ्या बसमधनं काट्या काढल्यात 1 2 3 4 येस 4 शासन काट्या आहेत काट्या तर लावलेत हे वरती राहिली तर मंडळी बऱ्यापैकी आम्ही आता सेटल व्हायच्या मार्गावरती आहे असं मस्तपैकी अंतर मांगरून आता जेवायचं आणि विश्रांती आणि रात्री आता संध्याकाळीच भेटू हे कशी चिंच इथे चिंचेच झाड आहे म्हणजे आणि ही खाते चिंच पडलेली आता 3 वाजलेले आहेत आणि इथं ना देवस्थानाकडूनच प्रसादाचं व्यवस्था असते हो की नाही का हे पोळी छान होती का मस्त आहे गुड आता सगळ्यांनीच इथं आम्ही छान असं प्रसाद घेतलेला पुरणपोळी काय म्हणायचं सांजा भात हे कसा आहे प्रसाद छान आहे प्रसाद सगळ्यांचं आमच्याच प्रसाद चाललंय आता घ्यायचं आणि जरा विश्रांती करायची बघू चला आमचं जेवण झालेलं आणि या परिसरात एक छोटस मांजर आहे बघा बस बस चिल्ले चला ठीक आहे वाजले आहेत 5:30 झोपलेलो आम्ही सगळेजण थोडा वेळ आणि 12 वाजता सगळ्या सासन काट्या येणार आहेत इथं आणि त्या सगळ्या सासन काट्या काढून सगळेजण मग 12 ते 6 असं यात्रा असणार आहे प्रॉपर याचं मला जरा पोहायला जायचं चाललंय तिथे शेजारी नदी आहे तिथं बघू आपण पोहायला जाऊ तिथं आणि फिशेस असं मेगापाटेस्ट आता तेच 5:30 वाजले संध्याकाळचा असा माहोल झालाय जरा आम्ही चहा वगैरे घेऊन जायचं चाललंय पोहायला नदीत 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 हे काय समोर आहे हे काय प्रेमाच हा मंडळी तिकडे वरती आता मंदिराकडून आपण इथं आलो ना येते नदीकडं आणि मस्तपैकी एवढ्या कडकडीत ना छान अशी नदी आहे पूर्ण पात्र भरून नदी आहे म्हणजे पाणी जरा पण कमी असं वगैरे काय नाही आहे कुरकुटाला आहे ना पुढे एकदम लांब असतं ऍक्च्युली तर मगरी आहेत बरं काय पण लांब लांब आहेत असं येत नाही बाल्कनीत मजा घेत जा जा आता जा थोडी थोडी जा घट्ट पकडची जा मंडळी मला खतरनाक आम्ही सगळ्यांनी आंघोळ केलेली आणि इथे एवढं वारं मस्त येते
सगळा उकाडा विकडा सगळा एकदम गेलाय, गायब झालाय. थंडगार आणि मस्त शांत वाटतंय, एकदम हलका हलकं वाटतंय आंघोळ केल्यामुळे पाण्यात. आणि आता सासन काट्या वगैरे आहेत त्या सगळ्या उभ्या करून ठेवायच्या आणि रात्री 12 वाजता सुरू करायचं काट्या नाचवायला. हो हे मागे दिसते, अशा काट्या उभ्या करायच्या आणि आता जायचं. चलो 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 मंडळी. आता ना काय काय ज्या सासनकाठी येतात ना, आल्या आल्या पहिला असं देवासमोर येतात, म्हणजे त्यांना भेटवतात देवाला आणि मग परत जाऊन ते बसतात. आता बघाशी बघितलं तुम्ही सूर्यास्त तर झालेला आणि आता किती वाजलेत बघा, 7:45 वाजलेत. आता आता सगळ्या काठ्या आता बाहेर काढल्यात, त्यांना छान सजवायचं, हार वगैरे घालायचे. आता हे सगळे काम चाललंय, म्हणजे 12 पर्यंत सगळं तयार होते. 12च्या आधी सगळे आता रेडीच राहतं, अजून खूप वेळ तसा. आणि सगळ्या काठ्या छान सज्ज करायच्या आणि मग रात्रीचा कार्यक्रम सुरू. हो सगळ्या हाराची माळ असं चाललंय काम. खाली ये इथनं काढली प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने सगळं त्यांचं नियोजन करतायत. हार लावायचं आणि काठीला सजवायचं. बाकीच्या काठ्या सजलेल्या पण तुम्हाला दाखवतो. आता बऱ्यापैकी इथल्या काठ्या यांच्या सजवून झालेल्या, असे सगळे हार आणलेले ते आता लावून झालेत सगळ्यांची. आणि आता आमच्या काठीचं पण चाललंय काम सजवायचं. हे आता पूर्ण सजवून झाल्यानंतर काठीला वर लाईट वगैरे लावतात बघा, दाखवतो. म्हणजे आता ना बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली, सजवून काठी तर सजवून, अजून त्याच्यावर देव बसलेले नाही आहे. आता काय असं करायचं, आता ही पलीकडे बघताय हे काट्या सगळ्या आता उभा करून ठेवलेलं, ते सगळं सजवून वगैरे ठेवलेलं. आता आमची काठी उभी करून ठेवायची आहे इथं, व्यवस्थित त्याला बांधून ठेवायचं आहे. आता बघा तर आता ती उभी कशी करतात बघा. हा आता इकडे काढणीमध्ये असते, त्यांनी पण त्याला बरोबर सपोर्ट देऊन ह्याला उभं करायचं. आता ह्या सगळ्या काढण्या त्या मागं साईडला बांधून ठेवायचं, इथं बांधून ठेवायचं, जिथे जिथे आपल्याला व्यवस्थित त्याची जागा मिळतात तसं बांधून ठेवायची याला. आता बऱ्यापैकी सगळं सेट झालंय आणि इथे ज्या काढण्या होत्या त्या सगळ्या फिक्स केल्या तिथं. आणि आता जिथं देव बसणार आहे तिथं सगळी लाइटिंगची व्यवस्था चालली आहे, म्हणजे बघा त्याचं मुकुट आणि
जी चाललेत तयारी. तोपर्यंत इकडं ना स्वयंपाक आणि याचं सगळं काम चाललंय भालकरांच्या इथं. हे दाखवतो बघा. ही माझी बहीण, चुलत बहीण. आले आले थांबा. एकच मिनिट आले. इकडे सगळं तयारी चालली दाखवतो नंतर. आणि बघा म्हणजे असे इथं सगळ्या जे कोणी आता 4 सासन काढ आहेत तिथं बरोबर 4 देवाच्या मूर्त्या ठेवल्यात, भैरवाच्या मूर्त्या ठेवल्या. थोड्या वेळानं तिथं ठेवायचं. आणि इथं सगळं इथं पण हा एक प्रसाद बनवता खूप भारी खतरनाक प्रसाद असतोय. आणि चालेल जेवणाची तयारी, नाश्ता पाहिजे. इथं सगळे हे भालकरांची फॅमिली आणि तिकडे आमची यादवांची फॅमिली तिकडे आहे. मंडळी आमची आई, आमची माझी चुलत बहीण सगळे आता ही भेटतात इथं. आता वाजलेत 9:30. आता काय झालंय सगळेजण आता निवांत मोड वरती आहेत कारण अजून 2-3 तासांनी होणार ऍक्च्युली सगळी काठी नाचवायचा कार्यक्रम. तोपर्यंत यात्रा भरली आहे. म्हणलं यात्रेचं जरा आपण असंच फिरून काय काय जिजाला किंवा असं काय घेता येईल का किंवा काय आहे असंच जनरल बघायला मिळालोय. मेगावाटेस काय आवडलं काय? ज्वेलरी आली. मंडळी आता काय झालेलं आईबाबांचा फोन आला आणि त्यांनी म्हटले की जेवण तयार आहे. मग आता मला तर लागले भूक. फोन घेतला जिजाला मी. हा काय काय असतं असं जिजाला काय फोन घेतलेलं खेळायला. आणि आता जेवण सगळं तयारी झाली. जेवण बनलंय. आता म्हटलं आता जेवायला जो भूक तर लागले मला पण चला जेवायला. मंडळी आता भालकरांच्या इथं जसं मग अशी तिथं कुसुमाचा कार्यक्रम झाला ना तिथं आता सगळे मस्त आम्ही जेवायला बसलोय. आणि या भारी असं जेवण करायचं आणि सगळे जायला जिजाला घेऊन मस्तपैकी जेवायला बसलोय. आणि मनीला आली झोप. आता झोपेल थोड्या वेळाने. मंडळी आता वाजलेत 12:30. काय झालेलं आम्ही जेवलो आणि सगळे झोपलेलो
आता जसं म्हटलेलं 12 वाजता आता सगळी यात्रा म्हणजे काय ती आमची सगळे काय म्हणायचं सासनकाठी नाचवायचं सगळं चालू होईल ना. आता हे सगळं तुम्ही बघितलं की देव सगळे आता काठीवरती बसवतात आणि काठी नाचवायचा आता कार्यक्रम सुरू होईल. तो आता आपण घेऊया. तर म्हणजे आता आमचं देव घेतलेलं भैरवनाथ आणि काठीवर आता बसवायचं आहे. सगळ्यांची देवाची मूर्ती बऱ्यापैकी आता बसून झाल्या. आमची पण इथं बसून झालेली आहे भैरवाची मूर्ती. सगळ्यांनी एवढे मस्त असं डेकोरेशन केले सगळ्या काठीला. आणि आता हळूहळू सुरू होईल हे काठ्यांचे सोडायचे. आता हे दुऱ्या सोडायच्या आणि न्यायचं देवासमोर. चला मंडळी आता 2 वाजलेत आणि इथं ना बाकीच्या पण ज्या सासनकाठ्या आलेल्या असतात त्यांचा आता ऑलरेडी यांनी या शेताच्या या जमिनीमध्ये यांनी सुरू केलंय नाचवायला. आणि आमच्या या सगळ्या काठ्या इथं आहेत. बघा इथे असं बॅलन्स करायला लागतंय. त्यासाठी या काढण्या म्हणजे ज्या ज्या दोऱ्या आहेत ना त्या बॅलन्ससाठी आहेत. आणि आता अजून थोड्या वेळानं समोर देवासमोर न्यायचं, तिथनं मग परत इथं आणायचं आहे. आणि ह्या मग सगळ्यांचं राऊंड इथंपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत सुरू होतंय. आणि मग पहाटे परत आणि देवासमोर आणायचं, भेटवायचं आणि मग यात्रा संपत आहे. मग नंतर लग्न असतंय पहाटे देवाचं. म्हणजे आता ना ऍक्च्युली देवाची पालखी आता मागं येऊन थांबली आहे आणि आता बाकीच्या पण सासनकाठ्या त्यांनी सुरू केल्या नाचवायला. मग आता तोपर्यंत काय करतोय की आमच्या इथल्या ज्या 4 सासनकाठ्या आहेत, 3 बालकरांच्या 1 यादवांच्या, आता या सगळ्या सासनकाठ्या परत मंदिरासमोरून येणार आहे आणि ते नंतर नेऊन झालं की मग परत चालू करायचं. मग आता बघा हे असं सगळं काठीला परत आडवं करून
परत घेऊन जायचं देवासमोर. चला आपण घेऊन जाऊ. मंडळी असा सगळा अवतार झाला आमच्या सगळ्यांचाच. आणि आता काठी तुम्ही बघितलं की आता घेऊन चालत. हा हे काय मागं आता घेऊन चालत मंदिरासमोर. आता तिथलं दाखवतात बऱ्याचशा काठ्या तिकडे पण नाचवत आहेत सगळेजण. हा आता बऱ्याच काठ्या इथं पण आहे मागं त्या पालखीच्या तिथं पण आहेत. आता आपली घेऊन चाललेत काठी तिकडे जाऊया. आणि आता काठ्या आपली ही आपली आमची काठी आहे. आणि आता बाकीच्या पण आता ऑलरेडी इथं येऊन हळूहळू आता मंदिरासमोर आल्यात सगळ्या. आणि इथे थोडा वेळ नाचवायचं आणि मग परत मंदिराच्या मागे जायचं म्हणजे पालखीच्या मागे जायचं. आता अरे हा आता मला व्हिडिओ घेता आला नाही. आम्हाला जरा सरळच करायची होती गाठी. सरळ गाठी गेली आणि आता पुढे घेऊन जायचं आपल्याला. म्हणजे माझा भाचा शौर्य भालकार रे झाडा. आता मी काढण्यात धरलेल्या सगळंच आपण सगळं करायला लागतंय. त्यामुळे कसं आपण म्हटलं एक अँगल दाखवावं की कशा पद्धतीने सगळं काढण्यात धरल्या जातात. काढणं म्हणतं त्याला की जे दोरे असतात की याला सगळं प्रॉपर बॅलन्स करण्यासाठी आहे. सगळं हे चारी काटा सोबतच चालले ना आमचे. आता हळूहळू ना पुढे आपण मंदिरात समोर येतोय. म्हणजे आधी येतो होतो असं करत मग आपण आता पुढे आलोय. आता बरोबर मंदिरासमोर गेलं की नाचूया आपण काठी. आता हे सगळे आमच्याच फॅमिलीमध्ये बाकीचे सगळे येऊन काठ्या नाचवत आहेत. आता ना देवाला काठ्या भेटवायचं असते. त्या हिशोबाने ना आता अगदी मंदिराच्या समोरच आम्ही आता आणलेलं काठ्यांना सगळ्या. आणि आता समोर भेटवायचं.
मंडळी बऱ्यापैकी आता नाचून झालेलं, आता काट्या भेटवायचं म्हणजे बघा असं समोर त्याला झुकवतात आणि भेटवतात. आता इथलं भेटाभेटी झालेली काट्यांची, आता काट्या सगळ्या मागे घेऊन चाललोय. आता परत तिथे जिथं आम्ही सांगितलेलं मगाशी पालखी होती, त्या पालखीच्या आता मागे सगळे आता आम्ही जाणार आहे परत मागच्या साईडला घेऊन चाललोय काट्या मागे. मंडळी बघा आता इथं पालखी चालली आहे, तरी आता पालखीच्या माग इथे सगळ्या आपल्या काट्या आहेत. मग अशा सगळ्या जे आता मंदिराच्या इथे भेटाभेटी झालेल्या आहेत ते भरून परत मागं आलोय. म्हणजे इथं मंदिर आहे, मंदिराच्या मागं आता बरोबर इथे शेताची जागा आहे, इथं सगळ्या आमच्या काट्या आल्यात आणि आता इथं परत लावायचं आणि परत नाचवायच्या काट्या सगळ्या. जळी हा भैरवाचा देवाचा घोडा आणि इथं मागे सगळी पालखी दिसते. आपण पालखीचं बघू, जवळ दर्शन होते काय. हा इथं पालखी आता जरा सकाळ झाली की दिसेल, कारण अंधारात काहीच दिसणार नाही. सगळेजण इथं थांबलेत. आता सगळ्या शासनकाट्या गेल्यात पुढं, सगळ्या आपल्या ज्या काय शासनकाट्या होत्या सगळ्या याच्या पुढे आल्यात. आता परत इथं नाचवायचं. मंडळी आता वाजलेत 4, 4:30. आज इथं वावरात काठी नाचवायची होती, पण काय झालंय तिथं पालखीच पुढे आल्या, त्यामुळे सगळ्या आता काट्या आम्ही डायरेक्ट पुढंच परत आणि जिथं मंदिर आहे त्या मंदिराकडे सगळेजण झालं. बघा मंडळी आता परत आता ह्या सगळ्या लाईनीनं ना परत मंदिराच्या या रोडला लागले. इथं रस्ता आहे मंदिराच्या समोरचा. आता परत त्याला ऑलमोस्ट आता प्रदक्षिणा घालून पुढे आलोय आता आम्ही सगळेजण. वावरात पण आम्ही नाचवले काट्या, पण व्हिडिओ घेता आला नाही मला तिथे, कारण आम्ही सगळे नाचवत होतो काट्या. तासात आहे ना, म्हणजे 6 वाजता बहुतेक म्हणजे पहाटे आता देवाचं लग्न असतंय. आता ते बहुतेक माहित नाही जायला होईल की नाही, पण आता जे शासनकाठीचा नाचवायचा जो काही आपला कार्यक्रम आहे तो आता संपत आला आहे ऑलमोस्ट. कारण आता तुम्ही मगाशी बघितलं की ऑलमोस्ट आता एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि समोर आता येऊन आपण शासनकाठी नाचायचं थांबवून आता देवाचं लग्न आहे त्यासाठी थांबावं लागतं. आता परत देव फिरून आले लग्नासाठी.
आता पालखी आणि घोडा आता मंदिरासमोर आले का इकडे आणि आता ते जाणार लग्नासाठी. म्हणजे आता 6 वाजले आणि आता ना पालखी आणि हे घोडा हे डायरेक्ट आता मंदिरात जाणार आहे एकदम जोरात. ही सगळी तयारी चालली आहे इथं आणि मागं तुम्ही बघू शकता की सगळा आता दिवस उजाडत आला आहे. डेफिनेटली सकाळी 6 वाजले आणि असं हे कंटिन्युअस रात्री 12 ते सकाळी 6 तास म्हणजे पूर्ण पालखीचा सोहळा सासनकाठीचा सोहळा असतो. आमच्या सगळ्या काठ्या इथं उभारल्या आहेत त्या सगळ्या आणि आता पालखी खतरनाक एकदम जोरात. अशा प्रकारे सगळं खोबरं आणि गुलाल उधळला जातं. खारी खोबरं आणि गुलाल उधळला जातं आणि पालखी आता आत मंदिरात चालली आहे. आता हे लग्नासाठी देव आत चालले आहेत आपल्याची कन्सेप्ट आहे. आता देव गेले लग्नासाठी. आता ह्या सगळ्या काठ्या आता परत लावायच्या. आता भैरवाच्या लग्नाचा आता हा कार्यक्रम आहे की जो आता पुढे चाललाय. पण आता हे पुढे जाऊन काय एवढं घेणं मला वाटत नाही होईल, पण बघू मी प्रयत्न करतो. अशा पद्धतीने तर लग्न लागलेलं आहे देवाचं आणि आता आपण इथून जाऊ शकतो. आता सूर्य झाला आणि मग लगेच त्या मुहूर्ताला खरं तर लग्न लागते असं मला आता कळलं. आणि आता मग लग्न ऑलरेडी सुरू आहे.
करतोय. तर लग्नाचा सोहळा आता फार वाढलेला. आता जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही कारण ते समोर सगळं गर्दी होती त्यामुळे काही नीट जास्त व्हिडिओ नाही झालं. पण तिथं सगळे जमलेले लग्नासाठी तो तर व्हिडिओ मला घेता आलं. आणि आता जो आपल्या इथं काठ्या सासन काठ्यावर सगळ्यात जाऊन ठेवलेलं असेल. आता आपण जो आपल्या ठिकाणी लेट्स गो. आता 6:30 वाजलेले. तुम्हाला तेच म्हणतो असं सासन काठे आपापल्या घरी घेऊन जातात बरेच लोक. तर मंडळी मी तिथं लग्नासाठी थांबलेलो तोपर्यंत इथं येऊन ना बाकीच्या सासनकाठ्या आमच्या सोबतच्या होत्या त्या आता इथं येऊन आता फायनली रेस्ट केलेल्या आहेत त्यांनी. आणि आता आम्ही पण जाऊन थोडा नाश्ता पाणी चहा पाणी करूया. हे सगळे आमचे गँग इथं आले. बालकरांचे अजून इथं आहेत. त्यांचं आता आवरावरी चालली आहे चहा नाश्ता. आता आम्ही पण त्याच्या चहा बघतो. जिजा अजून झोपली आहे खरं तर. मंडळी इथं हर्षा ते मेघवाडे आमची मावशी आणि हे पिलू आमचं हे झोपलंय अजून करतात. आणि आमचे सगळेजण आता येऊन ही आमची गँग सगळी आता जरा नाश्ता आणि चहा पाणी आपण घ्यायचं करती मारायचं. हॅलो 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 हॅलो. एक नंबर मजा आली. खतरनाक. पीस आउट. काय आता खरंच उलटी करून नको. ऐक खिशात टाकले बाबा मला सगळ्यांना असं का करू नको बाबा. बोलवा मंडळी आता शेवटचं आपली ही पूजा करायचं आणि आता सगळे निघतायत. कारण आता हे मागं पण बघता इकडे बस आल्या. बसमध्ये आता हे सगळेजण बसणार आहेत आणि निघणार आहेत. आता सगळेजण डिस्पोज होणार आहेत जाणार घरी. आणि आता सगळेजण ग्रुप फोटोसाठी सगळ्या जेवढेकडे आमच्यासोबत आलेले आता मस्त पैकी जिजा पण उठली. सगळे आता आलेत. जिजा झोपलेली आधी आता उठली. अंजली आमचं पिलू उठलंय आणि आता वाजलेत 7 वाजता आले. झोपले ती. अहो रात्रभर जागावं लागतं. आता किती रात्री 12 वाजता सुरू झालेलं. आता सकाळी 6, 6:30, 7 पर्यंत खरं तर सगळं विवाह सोहळा आणि ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. जिजा झोपलेली. सगळं ब्लॉग मध्ये आज खरंच खूप मजा आली. खूप सारे फॅमिली मेंबर होते आणि यात्रेला मजा येतेच खरं तर. एवढे सगळे खूप वर्षांनी खरं तर आम्ही चाललेलो. दरवर्षी यात्रा असते. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा यात्रेचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो आणि आता आम्ही निघतोय मिरजला आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी आता बघितलंच नाही काय करू मी. बघ ना ब्लॉग मध्ये सगळं मी घेतला का व्हिडिओ जेवढे घेतले ते जे काय मी केलेलं ना जितकं शक्य आहे तितकं मी घेतलंय. ओके ते बघ कसं असतं. ठीक आहे. बाय बाय. लाल बटन प्लीज.
आहे